आई अमृता म्हणाली तुला काहीतरी बोलायचंय, अर्जंट आहे काहीतरी. राजकुमार, मोनिकाचं नेमकं काय चाललंय अलीकडे? मला तिचं लक्षण काही नीट दिसत नाहीये. खूप महत्वाची बोर्ड मीटिंग तिने अटेंड केलीच नाही. मला सांगितलं राजकुमारला घेऊन जा. तू आला होतास ना? मग ती शेवटी तिथे आलीच नाही. कारण काय दिलं होतं? शुभ्राच्या शाळेत जायचंय, पहिला दिवस आहे. ती शुभ्राला ड्रॉप करायला सुद्धा गेली नाही आणि पिकअप करायला सुद्धा गेली नाही. मग दिवसभर मोनिका होती कुठे? ती मला म्हणाली की तिची कोणतरी मावशी आहे, ती हॉस्पिटलाइज होती, तिला बरं नव्हतं म्हणून ती तिथे गेली. कोण मावशी? जी हल्ली खूपच आजारी असते. मी नाही ओळखत, तू ओळखतोस? ओळखतोस का? काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक मिनिट, तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? यू कॅन टॉक टू मी. नाही, नथिंग लाईक दॅट. मी येऊ, मला एक अर्जंट काम. राजकुमार, तुला माहिती आहे जगन्नाथने काय केलंय? काय केलं? गुरुकुलावर आपण जी कारवाई केली ती बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे असा कोर्टात दावा केलाय त्यांनी. ते तो करणारच ना, त्याचा हक्क आहे तो. ते त्याशिवाय त्याला जमणार काय? आई तू टेन्शन नको घेऊ, मी तुला लिहून देतो ना, ती जागा आपली होणार बस. तो जगन्नाथ आहे, जगन्नाथ. जुना खेळाडू आहे तो. तो हार नाही मानणार. तू त्याला अंडर एस्टिमेट करतोयस. ऐक ना, मलाही एवढं त्याच्यातलं कळत नाही. मी वकिलाला सांगतो, ते बोलतील त्याच्याशी. एक रिक्वेस्ट करू अजून, तू यापुढे हे जे जागेचं मॅटर आहे ना, यात तू लक्ष घालशील का? मी जरा बाजूला होतो. राजकुमार, मी तुझ्याशी काहीतरी खूप महत्वाचं बोलते इथे आणि तू काय हात वर करतोयस? मी फक्त रिक्वेस्ट करतोय तुला, या काही काळापुरतं ना तू लक्ष दे. तू वकिलाशी बोल, कोर्ट मॅटर तू अटेंड कर, किंवा समन्स काय पाठवायचे आहेत ना त्याच्यावर तू सह्या कर. कारण हे जे काम डोळ्यासमोर आहे ना, ते खूप अर्जंट आहे माझ्यासाठी. तुझं हे वागणं मला खूप विचित्र वाटतंय, खूप विचित्र. काय प्रॉब्लेम काय नेमका मला सांग. सांगीन मी तुला सगळं, पण वेळ आल्यानंतर सांगेन. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन योग्य वेळ आल्यानंतर. आत्ता तू फक्त मला थांबवू नकोस. राजकुमार, नक्की काहीतरी मोठं घडतंय. माझ्या घरात काय चाललंय देव जाणे. प्रत्येक जण एकमेकांपासून काही ना काहीतरी लपवतोय. मोनिका खोटं बोलते, राजकुमार काहीतरी लपवतोय, सारंगचं काहीतरी वेगळंच चालू आहे. ती सावली परत आलेली आहे हे मी कुणालाच सांगितलं नव्हतं. पण आता जर का ती सारंगला भेटली आणि माझ्या घरात ती जर का परत आली तर माझं घर उद्ध्वस्त होईल. पण नाही, मी सुद्धा तिलोत्तमा मेहेंदळे आहे. मी असं कधीच होऊ देणार नाही. त्या सावलीची सावली सुद्धा मी माझ्या घरावर पडू देणार नाही. बाबा पुसला पण. तुला काय वाटतं, तुझ्या बापाला कळत नाही तुला काय करायचं ते? अबीरचं घर आहे नाही? अरे वा बाबा, तू करेक्ट ओळखलंस. पण तुला कसं माहिती आबिरचं घर आहे? तू आलास का कधी इथे? ए, जास्त प्रश्न नको विचारू हवी. सुपारीराव! ते बघ आलं माकड. सुपारीराव! ए, सुपारीराव, welcome to home, सुपारीराव! तुम्ही इथे आलात, मला खूप आनंद झाला असतो बघा. हा, आता चला आतमध्ये. ए हवी, चला ना लवकर. उतरा आता. आधी तुम्ही उतरा की सुपारीराव, मगच मी उतरेल. ए, तू उतरलास तर मी उतरेन ना. तुम्ही उतरा तर मी उतरा. अरे काय ही पोरं. तुझ्या मैत्रिणीला तुझ्या घरासमोर सोडलंय मी. माझं काम झालंय, आता मी निघतो. असं कसं सुपारीराव? तुम्ही पण चला की आत. म्हणता मी, माझ्या आईने तुमच्या दोघांसाठी गरमागरम पुरणपोळी, खटाची आमटी आणि वरण भात केला असतो ते खाऊनच जा म्हणतो मी. म्हणजे तुम्हाला फाईट करायला पावत मिळेल. मला काम आहेत बाळा, मी निघतो. हा, तुम्ही जेवा मस्त. बाबा असं काय करतोस? अभिच्या आईने एवढा स्वयंपाक केलाय आपल्यासाठी, न जेवता का जातोस? जेवण कर आणि मग जा तुझ्या कामाला.
हो ना. हा सुपर हिरो तुम्ही पण जा की हो जेवण करू ना. जर तुम्ही आज जेवण करून गेला नाही तर आई ओरडेल माझ्यावर. तुम्हाला माहिती काय हो, माझी आई किती छान पुरणपोळी करते ते. गरमागरम पुरणपोळी आणि त्याच्यावर तुपाची धार. हे बघा बाळांनो, मला जरा खूप महत्वाचं काम आहे. मी जर तिकडे नाही गेलो ना तर काम नाही होणार. मला जावंच लागेल. मग ते काम बबलू काकाला सांग. बबलूला काम जमलं असतं तर मग हा सुपर हिरो बबलू काकाने तुमच्या सोबत एवढी वर्ष काम केले, मग तुम्ही त्यांना फोनवर सांगू शकतात ना कसं काम करायचं कसं नाही ते. प्लीज चला की हो, आता म्हणतो मी जेवण म्हणजे 2 पुरणपोळ्या तरी खा. अरे नाही जमत बबलूला काम बाळा, मलाच काम करावं लागतं. असू दे ते सोड. ओवी ऐक, अमृता वहिनीने ना घरी जेवण केलेलं आहे. जर मी ते जेवलो नाही ना परत वाया जाणार. मला जावं लागेल बाळा. मग ते आपण रात्री जेऊ. फोन करून सांगू अमृता काकूला की आपलं रात्रीचं जेवण नको बनवायला. सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत ना तुमच्याकडे? हो हो. माझं नाही ऐकणार. नाही. ठीक आहे, मग मी पण नाही ऐकणार. निघालो मी. बाय. आता कसं जाणार तुम्ही सुपर हिरो? ए चावी दे. अबीर चावी दे. ए ओवी, अरे गाडी तरी लॉक करू दे. अबीर, स्वतः काही काम करायचं नाही, इतरांना कामाला लावायचं. मुलगा पण ना, कोणते फ्रेंड्स येणार आहेत देव जाणे. सावली, किती चिडचिड करशील काय? अबीर लहान असतो आणि एकदा बोलवलेल्या पाहुण्यांना आपण नाही कसं म्हणणार होतो. बाकी तुला स्वयंपाकात सगळी मदत तर केली असते की ग. व्यंकटेशजी, सॉरी. कुठे आहे तो अबीर आणि त्याचे फ्रेंड्स कुठे आहेत? आई इकडे बघा म्हणतो मी. ओवी, अबीर, तू म्हणालेलास तुझे फ्रेंड्स येणार आहेत ना? मग बरोबर बोललो असतो ना ग मी. ते माझे बेस्ट फ्रेंड असतात. ते माझे सुपर हिरो आणि मी त्यांचा कोण? पाव किलो. बरोबर. ओवी चल मी तुला घर दाखवतो. हे घ्या. चल चल चल. मी पण आत असतो, थोडं काम असतं. मी आलेलो नाही इथे. ओवी मला घेऊन आली. बाहेरच मला ती बोलली की अबीरच्या घरी जेवायला जायचंय. नाहीतर मलाही अबीरने असं सांगितलं की त्याचे फ्रेंड्स येणार आहेत म्हणून. मी निघू? ओवीला राहू दे हवं तर. मी निघतो. घरच्या पाहुण्यांना असं उपाशी पोटी पाठवणं बरं वाटत नाही. आता आलाय तर जेवून जा.